गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. शेवटचा षटक हाताळताना नक्कीच सुरेख गोलंदाजी केली होती. 8 रन देऊन एक गडी बाद केला होता. त्याला सामनावीर म्हणून त्याची निवड होते. केतनजी मात्रे यांच्या शुभ हस्ते सामनावीर पारितोषिक देण्यात येत आहे. चला लाभ संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. जय वाघोबा लाभ. स्टार 11 मापोली संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. आपण पाहिलं सकाळच्या सत्रातून सांची स्पोर्ट्स कालिंग संघ हा आजच्या दिवसाला अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतोय. आता पाहिजे दुपारच्या सत्रातून कुठला संघ त्यांच्याशी 2 हात करेल. संध्याकाळी 4 वाजता खालिंग संघ आपण इथं उपस्थित राहायचंय. 3:30 ला आपण उपस्थित राहायचंय. खालिंग संघ 3:30 ला आपण इथे उपस्थित राहायचं आहे. राजू गांधी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजकांची आपल्याला विनंती असेल कृपया आमच्या व्यासपीठावरती येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. चला घाई करायचे मित्रांनो. संघ आपण पाहतोय जय वाघोबा लाभ विपक्ष स्टार 11 मापोली. दोन्ही संघ आपण सज्ज व्हायचंय. मापोली संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सर्व संघाने एक नोंद घ्यायची. चॉईस बॉल नसेल, जो कमिटीकडून बॉल दिला जाईल तोच बॉल तुम्हाला यूज करायचा असेल. आणि चेंडू हरवला गेला तर नवीनच चेंडू आपल्याला मिळेल याचं भान ठेवायचं आहे. चला स्टार 11 मापोली संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. जय वाघोबा लाभ संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. साकोली संघ आयोजकांशी संपर्क साधायचा विनंती असेल. आपल्याला शेवटचा पुकार असेल. दरम्यान इथं शुभ आगमन होते. गणेशजी मात्रे यांचं मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. गणेशजी मात्रे यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. व्यासपीठावरती पाहतोय आपण आमचे प्रमुख मान्यवर अनिलजी गोणे सर असतील, साहिल कासार असतील, केतनजी मात्रे, राजू गांधी असतील. त्यांच्या समवेत गणेशजी कासार आमच्या समोर जोडले जातात. शुभ आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गोलंदाजीसाठी येतोय भावेश आणि सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती. नक्कीच गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तो भावेश. पहिला चेंडू फाईन लेग रिजन मध्ये ढकलला जातोय. पाहायचं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय, मात्र चेंडू निघून जातो सीमा पार. 4 धावने संघाचं स्वतःचं खातं उघडलं जात आहे. स्टार 11 मापोली संघाचं धावसंख्या आहे ती 4.
फराज चेंडूवरती चौकार, 4 धावांनी संघाचं खातं उघडलं आहे, फराजचं खातं उघडलं जात आहे. आता मात्र बॅटची कड घेऊन चेंडू हवेमध्ये येतो, स्वतः गोलंदाज येतोय झेलवरती, सुरेख झेल पकडला, तो पहिल्या गाड्याचं पतन होतंय कमांडीचे. पहिल्या गाड्याचं पतन होत आहे. दरम्यान आगमन होत आहे माझे सहकारी समालोचक मित्र विशाल निवळे. आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षाशी जोडायचं आहे. विशाल निवळे आपण समालोचन कक्षाशी जोडायचं, माझे सहकारी समालोचक मित्र म्हणून असतील आज विशाल निवळे. यासर येतो नवीन फलंदाज, फराज बाद झालाय. पहिल्या चेंडूची चौकार, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय फराज. भावेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय यासरसाठी. स्टार 11 मापुली आपण वाहतोय, विपक्ष जय वागोबा लाभ. आता मात्र चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आमचे प्रमुख पंच खून करतात. एक स्क्वेअर चेंडू अवंतर धाव देऊन जाईल फिरोज शेख आणि आपण पाहतोय राज ठाकरे सर, ही पंचांची जोडी आपण पाहतोय. शहापूरवरून नामांकित पंच आपण पाहतोय दोन्ही. एक धाव मिळेल, एका धावने धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. पुढील मॅच साठी सज्ज राहायचंय. जय हनुमान भरे आणि साई देवा प्रतिष्ठान साई गाव या सामन्यासाठी शुभेच्छा असतील रुपेश ठाकरे यांच्याकडून साई देवा प्रतिष्ठान संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय भावेश. राईट मोर विकेट मारा, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग कडे चेंडू जातोय. एक धाव मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातोय, चेंडू अडवला जातोय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. आठ धावा होत आहेत. बाईचा पुढचं चेंडू घेऊन सज्ज होतोय भावेश. स्ट्राईकला असेल तो यासर. उमर आणि यासर ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. भावेशचा पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. चेंडू येतो, 1 बाउन्स चौकार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा चौकार कमांडीचे. नक्कीच उमरच्या बॅटमधून हा चौकार येतो. एक सुंदर असा प्रयत्न पाहिला आपण आणि चेंडू सीमा पार आला चौकार. आता मात्र परत शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायचा, झेल होतोय का आणि झेल बाद होतोय. उमर कमबॅक पाहतोय आपण भावेशचं कमांडीचे. चला स्पीडअप करायचं आहे. गडी बाद होतोय उमर. धावसंख्या आहे ती 12 ह्या धावसंख्येवरती. स्टार 11 मापुली संघ आपण पाहतोय. पहिले षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा सामना असेल. आकाश गोलंदाज येतोय, नवीन फलंदाज पाहतोय आपण फाईक. मंगेश गोडे आपण कुठे उपस्थित असाल आपण समालोचन कक्षाशी जोडायचं आहे. मंगेश गोडे नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्गावरती. आकाश
पाहिजे आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. आता नवीन फलंदाज आपण नॉन स्ट्राईकला पाहतो तो फाईक. स्ट्राईकला असेल तो यासर. पुढील सामन्यासाठी सज्ज राहायचंय जय हनुमान भरे आणि साई देवा प्रतिष्ठान साईगाव. आकाश सज्ज होतो पहिला चेंडू घेऊन. राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल. 3 षटकांचा सामना असेल पाहिजे. 3 षटकांमध्ये किती धावा जमा केल्या जातात, किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल ते समोरचा संघ जय वाघोबा लाभ संघासमोर. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. शॉर्ट पिच चेंडू होता नक्कीच सोडून दिलाय. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धाव मिळेल. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र अवांतर हाताळला गेला. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. आकाशचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू भिरकावून दिला जातोय. मिड ऑन रिझन मधून चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. कमांड दिले. ठोकलाय तो यासरने. नॉन स्ट्राईकला पाहतोय फाईक. पुढचा चेंडू. आता मात्र परत एकदा बॅटची कड. आता क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडतोय. गडी बाद होतोय यासरच्या रूपाने. एकोणवीस धावसंख्येवरती बाद होतोय फलंदाज यासर. तर पाहिजे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो अरबाज. नॉन स्ट्राईकला असेल तो फाईक. स्ट्राईकला असेल तो अरबाज. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्याच्या नंतर मात्र कमबॅक केलं जातं आकाशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो आकाश. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटची कट घेऊन चेंडू येतोय. सिली थर्ड मॅन मध्ये दरम्यान एकच धाव मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू अडवला जातोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग अशी दोन यष्टीरक्षकाच्या पाठीमागचे दोन क्षेत्ररक्षक पाहतोय. पुढचा चेंडू अक्काचा सामना करेल तो संघाचा संघनायक असेल फाईक. प्रथम स्ट्राईकला येतोय. पाहायचं कशा प्रकारे फटकेबाजी करतोय फाईक. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. आता सुंदर फटका. लॉंग ऑफ रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरती येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा सुखरूप प्रयत्न होतोय. सुंदर फेकी पाहायला मिळते आपल्याला. 2 धावांवरती धावा होत आहेत त्या 22 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो फाईक. सुंदर चेंडू होता. तेवढा सुंदर फटका पाहायचा. क्षेत्ररक्षक गलीमधून येतोय चेंडूवरती. दरम्यान थोडंसं मिसफिल्ड होते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या अजून वाढते. धावसंख्या जाऊन 24 या धावसंख्येवरती पोहोचते. आकाश चांगली गोलंदाजी करतो. षटकार आल्याच्या नंतर मात्र योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो आकाश. आकाश राईट आर्म राऊंड द विकेट मारा फाईक साठी. नॉन स्ट्राईकला तो फलंदाज आपण पाहतोय अरबाज. ही जोडी मैदानावरती स्टार 11 मापोली. विपक्ष आपण पाहतोय जय वाघोबा लाभ. 24 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला आहे तो फाईक. नॉन स्ट्राईकला आहे तो अरबाज. आकाश सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन फाईक साठी. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक समाप्त होतंय. दुसरं धावसंख्या आहे ती 24.
चला नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. मानस हा गोलंदाज येतो गोलंदाजी मार्गावरती. स्ट्राईक असेल अरबाज. 24 धावा झालेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पाहिजे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन निर्णायक षटकामध्ये मानस येतो गोलंदाजीवरती सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल अरबाज. नॉन स्ट्राईकला स्वतः कर्णधार फाईक पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज. चेंडू हवेत आहे. पाहिजे क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय. दरम्यान 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होतात. नक्कीच एक झेलची संधी निर्माण झाली होती आणि झेल सोडला जातोय. 2 धावा बहाल होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. आता मात्र बॅटची कडे यष्टिरक्षक सुंदर प्रयत्न करतोय. दरम्यान थोडीशी मिसफील्ड होते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुखरूप पूर्ण होतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय मानस. मात्र झेल सोडला गेला आणि तिथे 2 धावा बहाल झाल्या. त्याचा मानसचा पुढचा चेंडू सामना करेल तो अरबाज. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते पाहायचं आहे. मानस सज्ज होते राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन अरबाज साठी. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो फाईक. ही जोडी मैदानावरती. विपक्ष आपण पाहतोय मानस. एक उद्यम गोलंदाज. फुलटॉस चेंडू हवेत आहे पाहायचा आहे. स्वतः गोलंदाज झेलवरती येण्याचा प्रयत्न करतोय मात्र हा सुद्धा झेल सुटतोय. क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड करतायत आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. एक उद्यन्मुख असा नवोदित गोलंदाज दिसतोय. चांगली योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. नक्की झेल सुटल्या जात आहेत. मानसचा पुढचा चेंडू सामना करेल परत एकदा तो फाईक. आता मात्र चांगला फटका पाहतोय आपण. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू अडवला जाईल सिली मिड ऑफ मध्ये. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या आहे ती 30. तिसरं षटक पाहत आपण. तिसऱ्या षटकात योग्य अशी गोलंदाजी करतोय तो मानस. पुढील चेंडू मानसचा सज्ज असेल तो अरबाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. सुंदर चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि चेंडू निर्धाव येतोय. नक्कीच मानस चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. बॅटची कट घेऊन चेंडू येतोय ऑन साईडला. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पाहायचा आहे. दुसरी धाव पूर्ण. थोडीशी कचाळ फेकी पाहायला मिळते. दरम्यान तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पाहायचा. चौथ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि बाद होतोय फलंदाज. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. ठेवलंय पाहायचा कशा प्रकारे आव्हानाचा पाठला केला जातो. आपण पाहतोय आता नेक्स्ट मॅच. जय हनुमान भरे आणि साईदेवा प्रतिष्ठान साईगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचं आहे. मी विनंती करेन गणेश मात्र आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचं नाणेफेक करायची आहे. जय हनुमान भरे आणि साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. पुढील सामना आपण पाहतोय साईदेवा प्रतिष्ठान साईगाव विपक्ष जय हनुमान भरे. दोन्ही संघाचे संघनायक इथे आहेत. आमचे प्रमुख मान्यवर भाऊ मात्रे यांच्या शुभ हस्ते. एक साईडला ASM दुसऱ्या साईडला 2025. कॉल कोण देते?
नक्कीच जय हनुमान बरे संघाचा करणारा अभि कॉल देतोय. ASM मात्र नाणेफेक जिंकतायत ते साईदेवा प्रतिष्ठान संघ. मित्रा काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? 20 ते 25. नक्कीच या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगले आहे. नक्कीच आपण बोलतोय नाणेफेक हरल्याच्या नंतर प्रथम फलंदाजी करायची अभि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 रनापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न राहील. नक्कीच असे कोणते फलंदाज असतील त्यांच्यावरती जास्त भरोसा केला जाईल? रोहन आहे, धीरज आहे, रोहित आहे आणि त्याच्यानंतरही प्लेयर आहेत की त्यांच्यावर फार माझा विश्वास राहील. आई संतोषी माता चषक 2025 मध्ये खेळताना कसं वाटतंय? फार छान वाटतो. नक्कीच दोन्ही संघाने देऊया आता आपण शुभेच्छा. ओळ्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये माझे सहकारी समालोचक मित्र असतील विशाल निवळे. भावेश आणि स्ट्रायकला असेल तो आकाश. स्ट्रायकर बॉलर असेल तो मोहम्मद. स्टार इलेव्हन महापुली संघाचा रायटम वर मारा. सुंदर या ठिकाणी पहिला चेंडूवरती पहिला गडी गारत होते तो जय भागवा लाभ संघाचा आकाश. दरम्यान आकाशची जागा भरून काढतो तो पुन्हा एकदा आकाश. पहिला हादरा बसलाय जय वाघोबा संघ लाभ या संघाला आकाशच्या स्वरूपात. पुन्हा एकदा रायडर उर्द मारा मोहम्मदचा आकाशसाठी. सुंदर चेंडू या ठिकाणी एलबीची अशी अपील केली जाते परंतु पंच अपील फेटाळत आहेत. एक धाव पूर्ण होते बायच्या स्वरूपात. आकाश संघाचं आपलं खातं खोलतंय. प्रथम स्ट्राइकला येते तो भावेश भोईर. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतोय. 10-12 पावलांचा रनअप.
भावेश पाटील. सुंदर चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू सांगता होते. खूपच सुंदर अशी गोलंदाजी हाताळतोय तो मोहम्मद महापुली संघासाठी. अक्षरशः जगडून ठेवलंय ते जय वाघोबा लाप या संघाला. कोणतेही मोठे फटके वाढून देत नाहीयेत. सुंदर पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. भावेशला काय चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता होते. धाव संख्या फक्त एक गडी बाद एक. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म उर्ध मारा मोहम्मदचा भावेशसाठी. या ठिकाणी सुंदर झेल. खरोखर खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली आहे मोहम्मदने. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. भावेश सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय. बघूया शेवटचा बहुधा चेंडू असावा या षटकातील. खरोखर खूप सुंदर फटका मारलाय लेग साईडला आणि ह्या 4 धावा मिळतील. ह्या 4 धाव्याच्या सरासरी धावसंख्या होतील ते 5. सांघिक पहिले व वैयक्तिक दुसरा षटक हाताळतो तो फराज. जरा स्पीडअप करा मापुली संघ. चला लवकर जरा स्पीडअप करा महापोली संघ. जरा स्पीड पकडा महापोली संघ. खूप वेळ होतोय. या ठिकाणी पंच आम्हाला नो घोषित करतायत. अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या येते 2 गडी बाद 6. फ्रीड असेल. पंच आम्हाला इशारा करतात की हा फ्रीड असेल. पुन्हा एकदा राईट आर्म मारा फाईकचा आकाशसाठी. सुंदर फटका या ठिकाणी. बघूया किती धावा मिळतात. 2 धावा मिळाल्या या ठिकाणी. फ्रीहेडचा पुरेपूर फायदा उचलता नाही आला आकाशला. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या आहे ती जय वाघोबा लाभ या संघाची. बघूया पुढचा चेंडू. सुरेख फटका या ठिकाणी. लेग ग्लान्स केलाय. चेंडू जातोय सरळ 4 धाव्यांसाठी. चौकार. कमॉन डीजे.
थोडा स्क्वेअर चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो भावेशने, सॉरी आकाशने. फुल टच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेताना आलाय. धावसंख्या स्थिरावले 12. षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा राईट मुर्द मारा. सुंदर फटका या ठिकाणी. पहिली धाव अत्यंत वेगात पळून काढली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न ती सुद्धा पूर्ण होते. या ठिकाणी 3 धावा सहजरित्या पूर्ण झालेत लाभ या संघाच्या. पुन्हा एकदा राईट मुर्द मारा. फाईकचा सुरेख ठिकाणी याला ग्लान्स केला आहे. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1च्या सरी वाढते. धावसंख्या होते ते 2 गडी बाद 16. आमच्या अग्रेपाडे गावचे अरुण सर यांना मी विनंती करतो त्यांनी संभालनाच्या कक्ष संपर्क साधा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. खरोखर खूप सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. सहा चेंडूंनी 18 धावांची गरज आहे लाभ या संघाला. कृपा करून वेळ घेऊ नका भापोली संघ, थोडं स्पीडअप पकडा, कारण की आज अंतिम दिवस आहे. आज आम्हाला फायनल सुद्धा खेळवायची आहे. वैयक्तिक पहिले व सांघिक तिचा षटक घेतोय तो गुड्डू. 6 चेंडूंनी 18 धावांची गरज आहे. मापोली संघ कृपा करतो, विनंती करतो आपल्याला, आपण वेळ खूप घेत आहे. पुन्हा एकदा राईट मोर्द मारा गुड्डूचा. सुंदर फटका या ठिकाणी आणि चेंडू सरळ निघून जातोय 4 धाव्यांसाठी. नशिबाचा चौकार मिळतोय प्रणयला. बघूया थोडं समीकरण बदलतंय आता. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. डीजे धन्यवाद डीजे. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे लाभ या संघाला. गुड्डू अर्धा पावलांचा रनअप. राईट मुर्द मारा. सुंदर फटका या ठिकाणी. पुन्हा एकदा खरोखर खूप सुंदर फटका सजवलाय प्रणयने आणि ह्या 4 धावा. चार चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. खरोखर 2 सुंदर असे चौकार मारले ते प्रणयने. बघूया आता. सुंदर या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफसाईडला ग्लान्स केला चेंडू आणि चेंडू सरळ जातोय सीमा पार. सलग 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकले ते प्रणयच्या बॅट मधून. खरोखर
जेवढं कौतुक करावं तेवढं प्रणयचं कमीच आहे. डीजे संघ जास्त वेळ घेऊ नका. सलग 3 चेंडू 3 चौकार ठोकले ते प्रणयने. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार या. प्रणय वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी त्रिपळा उद्ध्वस्त झालेला आहे प्रणयचा. जास्त शफल झाला. खूप सुंदर फलंदाजी करत होता प्रणय. सुजल खरोखर खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो प्रणय, पण जास्तच थोडा शफल झाला त्यामुळे तो बाद झाला. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघूया, खूपच असा रोमांचक सामना ठरतो या ठिकाणी. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. लाभ संघ वेळ करू नका. गुड्डो राईट अमोर मारा गुड्डूचा सुजलसाठी. 2 चेंडू 6 धावांची गरज. पंच जरा वेळ होतोय. मापोली संघ दोन चेंडू 6 धावांची गरज लाभ या संघासाठी. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी. चेंडू काही समजला नाहीये तो सुजलला आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण होते. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मी लाभ संघाला सूचना करतो की चेसिंग ही कंपल्सरी असणार आहे. बघूया आता गोल्डन षटकार मारेल का आकाश. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गुड्डूने खरोखर खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. या दरम्यान आणि हा नाही. 4 धावा. हार्ड लक जय वाघोबा लाभ संघ आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. मापुली संघाचा कर्णधार आणि लाभ संघाचा कर्णधार यांना विनंती असेल की आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. पुढचा सामना जय हनुमान भरे विरुद्ध साई देवा प्रतिष्ठान साईगाव. साईगाव यांनी आपलं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे आणि आत्ता झालेल्या सामन्यामध्ये
स्टार 11 मापोली हा संघ विजयी ठरलेला आहे. अगदी अतिथीच्या लढतीमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जी सामना रंगलेला होता, रोमांचक अवस्थेत होता आणि शेवट त्याच्यावर मात्र मापोली संघाने स्टार 11 यांनी बाजी मारलेली आहे. आत्ता चालू सामना जय हनुमान भरे विरुद्ध साईगाव. भरे संघ आपलं क्षेत्ररक्षण लावा, कारण आजच्या दिवसात सर्व लाभ संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. लाभ संघ आणि साईगाव मापोली संघाचा संघनायक साईगाव क्षेत्ररक्षण लावून